लाभार्थ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, ई पीक पाहणीच्या नोंदीत तफावत, शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता। अनेक शेतकरी मागील वर्षाच्या ई पीक पाहणीपासून वंचित राहिलेले आहेत। त्यांच्याकडेही सोयाबीन व कपाशी पीक होते, त्यांनाही सरसकट अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे। 2023 मधील रुपये 378 कोटी पीक विमा वाटप, उर्वरित 22 कोटी तातडीने वितरित करा। बीड जिल्ह्यामध्ये सन 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामामध्ये एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्यापैकी आतापर्यंत 378 कोटी 21 लाख रुपये पीक विमा वाटप केलेला असून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत। उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपये तातडीने वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीस मंगळवारी दिले। 31 ऑगस्ट पूर्वी कोणतेही कारण न देता उर्वरित रक्कम वाटप करावी, असेही यावेळी सांगण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राइबचे बटन दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्या। कृषीच्या महाडीबीटी पोर्टलची गती मंदावली, अर्ज अपलोड होताना येत आहेत अडचणी। कृषी विभागाच्या विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी प्रणाली सुरू केलेली आहे। बॅटरीद्वारे हाताळता येणारे पंप व कापूस साठवणूक बॅगासाठी ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। महाडीबीटीचे सर्व्हर स्लो असल्याने या पोर्टलची गती मंदावलेली असून या संदर्भातील तक्रारी कृषी विभागात प्राप्त होत आहेत। भरपाई द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू, जमीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद। अनुदान थकविले, बँक शाखा व्यवस्थापकाच्या कानाशिलात लगावली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक, वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील प्रकार, तणावाचे वातावरण। लाडकी बहीणचे फॉर्म भरायला जा, चलगबाई खेळूया मंगळागौर, परंपरा जपत मंगळागौरी खेळातून सामाजिक संदेशही। हज यात्रा 2025 अर्जाची प्रक्रिया सुरू, भाविकांसाठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 9 सप्टेंबर। याकरता तुम्हाला तुमच्या मोबाईल ॲपवरून सुद्धा अर्ज करता येणार आहे। आष्टी तालुक्यामध्ये 127 जागा, गुणानुसार होणार नियुक्ती, अंगणवाडी मदतनीस व्हायला 673 महिला इच्छुक। कापूस सोयाबीन उत्पादक 2023 मध्ये केली होती ई पीक नोंदणी, 5.5 लाख शेतकरी बांधव ठरतील अर्थसहाय्याचे लाभार्थी। हिंगोली जिल्ह्यामध्ये 5,40,000 लाभार्थ्यांचा समावेश। तुम्हाला या अनुदानाविषयीची सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवरती सुद्धा देण्यात आलेली आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता आणि या अनुदानाचा लाभ मिळवू शकता। सोयाबीन कापसाचे उत्पन्न घटलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 5,000 रुपये। शासनाने सूचित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आधार कार्डची झेरॉक्स, पासबुक, मोबाईल नंबर द्यावा। यानंतर शेतकऱ्यांचा अर्ज शासनाकडे पाठवला जाईल। यासाठी 2 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे। भाव वाढल्याने फुल उत्पादक विक्रेत्यांना आले अच्छे दिन, श्रावणात फुलांचा बाजार बहरला, गुलाब, शेवंती, निशिगंधा, मोगरा खातोय भाव। उदासीनता कायम, आजवर जिल्ह्यातील 83,440 शेतकऱ्यांना लाभ, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 1,308 कोटीचे, वाटप केवळ 524 कोटीचे। शासकीय कापूस खरेदीसाठी ई पीक पाहणी आवश्यक, भारतीय कपास निगम म्हणजेच CCIला कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे कापूस पिकाची नोंदणी करावी, असे आवाहन भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे। प्रत्येक तालुक्यातून 100 ज्येष्ठांना संधी, ऑफलाईन अर्जाची सोय, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत 1000 यात्रेकरूंची निवड। 30 ऑगस्टपर्यंत गट विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे। अर्ज करण्यास अडचण येऊ नये म्हणून ऑफलाईन अर्जाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। नुकसान झाले तर 11 लाख शेतकऱ्यांना भरपाई कोण देणार, पंतप्रधान पीक विमा योजना, नुकसान झाल्यानंतर ही भरपाईसाठी प्रतीक्षाच। याद्या लावल्या पण शेतकऱ्यांची नावेच नाहीत, शेतकऱ्यांचा उडाला एकच गोंधळ। महागड्या कीटकनाशकांची फवारणी, सोयाबीन पिकाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ। खरीप हंगाम, प्रशासनाकडून गती वाढवण्याची गरज, 70,000 शेतकऱ्यांना दिले 521 कोटींचे पीक कर्ज। कृषी विभागाकडून जनजागृतीची आवश्यकता, लाल स्टिकर असलेला डब्बा सर्वाधिक विषारी, फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी।